या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। छत्रपती संभाजीनगर गेल्या 3 दिवसांपासून मराठा आंदोलक अजय पाटील साळुंखे हे आमदार रमेश बोरनारे यांच्या मुरारी पार्क येथील निवासस्थानासमोर आपल्या कुटुंबासह उपोषणासाठी बसलेले होते। त्यांची प्रकृती ही खालावली होती, तर वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिला, मात्र त्यांनी उपचार घेण्यास देखील नकार दिलाय। ही बाब मनोज जरांगे यांना कळाली तेव्हा त्यांनी तात्काळ आपले शिष्टमंडळ अजय पाटील साळुंखे यांना उपोषण सोडण्याचा संदेश देऊन पाठविलं, तर 7:30 वाजण्याच्या सुमारास उपोषणस्थळी दाखल झाले। त्यांनी मनोज जरांगे यांचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवला, मात्र अजय पाटील साळुंखे यांनी जोपर्यंत मला मनोज पाटील जरांगे यांचा आदेश येत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही अशी भूमिका घेतली। जरांगे आराम करत असल्याने जवळपास 1 तास शिष्टमंडळ ही उपोषणस्थळी बसले होते। त्यानंतर 8:30 वाजेच्या सुमारास मनोज जरांगे यांच्याशी बोलल्यानंतर अजय पाटील यांनी सुनील कोटकार, ज्ञानेश्वर मोहिते पाटील, केशव तारे पाटील, पोपटराव प्रधान पाटील यांच्या शिष्टमंडळाच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण सोडलं। यावेळी जरांगे यांच्यासोबत बोलताना अजय पाटील साळुंखे भाऊक झाले होते। हाँ बोलतो मी अजय पाटील। हाँ दादा, अजय पाटील बोलतात, बोला। आपण 21 तारखेच्या नंतर अजय भाऊ ठरवू काय करायचं। नाही दादा, आम्ही कहून बसलो होतो का तुमची तब्येत सिरियस झाली, मग म्हणलं आमदारला खासदारला वेटीस धरल्याशिवाय हे पर्याय नाही म्हणून धरायचे त्यांना धरायचे। पण मी सुनील भोई सकाळी त्यांनी सांगितलं मला असं सर म्हणलं त्यांची आधी तब्येत खराब आहे, दोघांना नवरा ते खूप करते समाजासाठी, आपण सगळेजण निर्णय घेऊ, त्यांना मला सोडा। दादा तुम्ही जर म्हणले एखादं मुंडका कापा तर मुंडका कापून, तुम्ही जर म्हणले आमचं मुंडकं तुमच्या चरणाला अर्पण करू तरी करू आम्ही। आता नको, नाही तुमचा शब्द अंतिम, आम्हाला तुम्हाला जास्त बोलायला नाही लावायचं, कारण तुमची तब्येत खराब आहे। आणि तुम्ही काळजी घ्या, पाणी प्या, पण बघा एवढं ऐकावं लागत तुम्हाला। हा, पाणी घेतलं तर मी उपोषण सोडितलं तर मी सोडणार नाही, मी वाई कोण मी, तुम्ही जर गेले तर या लोकांना ठेवणार नाही, मी राहणार नाही। कालपासून घ्यायला लागलं, मी लाईव्ह पाहिलं, पण मग तुम्ही काहीतरी घ्या, त्या आम्ही आरडल्यावर नंतर उदूक सोडून द्या त्या तुम्ही आल्यावर पुन्हा आपण लिहायला तर घेऊ, तुम्ही पाहिजे आम्हाला दोन्ही पाहिजे, गडबी पाहिजे, सिंह पाहिजे। तुम्ही आल्यावर पुन्हा पाणी घेतो, याचा तुम्हाला वेळ मिळाली नाही लगेच निघलो मी आतरवालीला, मला तुमच्या काय करमत का, पण बघ सकाळी या घरी आराम करा। चल ठीक आहे दत्ता भाऊ, ओके। या ठिकाणी आंतरवाली सराटी येथून आजपर्यंत इतिहासामध्ये अनेक या ठिकाणी मराठ्यांचे समन्वयक झाले असं, परंतु मनोज जरांगे पाटलासारखा इमानदार स्वतःच्या जमिनी विकून समाजाला ध्येय पण अर्पण करायचे, माझ्यापेक्षा, माझ्या दुःखापेक्षा माझ्या समाजाच्या भावना महत्त्वाच्या आहे, माझ्या समाजाचं काम महत्त्वाचं आहे असं म्हणणारे संघर्ष योद्धा आमचे हृदयस्थान जरांगे पाटील आज आंतरवाली सराटीला या ठिकाणी त्यांच्या नाकातून पाठीमाग रक्त आलतं, ब्लड आलतं, त्याच्यामुळे आम्ही या ठिकाणी आमदारालाच वेठीस धरायचं आणि ह्या आमदारांनी मुख्यमंत्र्याकडे प्रश्न मांडायचे आणि मनोज जरांगे पाटलाचं उपोषण सोडायचं, त्यानंतर आम्ही उपोषण सोडणार असं आम्ही ठाम होतो। पण आमचे मित्र या ठिकाणी सुनीलजी कोटकर साहेब आणि त्यांचे सर्व या ठिकाणी सहकारी मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की त्यांनी पहिले उपोषण केलेले अजय पाटील आणि त्यांच्या पत्नीने, आता ते मुलांसह बसलेले, तर माझी त्यांना या ठिकाणी आदेश आहे, मी आदेश म्हणतो, ते विनंती म्हणते पाटील, त्यांच्या जागेवर ते बरोबर आहे, ते विनंती म्हणते, पण माझ्यासाठी तो आदेश आहे आणि तो आदेश आम्ही या ठिकाणी मोडू शकत नाही। या ठिकाणी कोणीही असतं तरी मी माझ्या विचारात ठाम होतो। पहिले मी 12 दिवस अन्न त्या करून या ठिकाणी उपोषण केलं तर पती पत्नीने, मनोज जरांगे पाटलांचा आदेश आला, फोनवर आपण बघितलं असं बोलणं झालं, त्यांनी सांगितलं 20 तारखेच्या नंतर या ठिकाणी जर 20-21 तारखेच्या नंतर सरकार निर्णय नाही घेतला तर मग आपण आणखीन तुमच्या पद्धतीने करा असं मला ते बोलले। त्यामुळे माझं एकच विनंती या ठिकाणी आमदाराला सुद्धा मनोज जरांगे पाटील म्हणून आणि सकल महाराष्ट्रातील मराठा समाजाला एकच विनंती आहे की मनोज जरांगे पाटील म्हणत्या म्हणून या ठिकाणी मी आज उपोषण त्यांच्या आदेशानं मागं घेत आहे आणि उद्या जर जरांगे पाटलाच्या केसाला जर धक्का लागला, त्यांचं जीविताचं काही जर बरं वाईट झालं
तर मग मात्र आमचा इतिहास असा आहे, आम्ही स्वतःची गाडी जाळू शकतो, मंत्र्याची फोडू शकतो. ह्या आमदार खासदारांना सगळ्याला 2024च्या निवडणूक लागणार आहे. तुम्हाला आम्ही दांडे घातल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे या ठिकाणी घरात घुसून ठोकल्याशिवाय राहणार नाही. कारण ही भूमिका आमची आम्हाला मनोज जरांगे जितकं आरक्षण महत्त्वाचं आहे तितकं आम्हाला या ठिकाणी जसं छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये तानाजी मालुसरे गड जिंकायला गेले ते, पण गड आला पण सिंह गेला. आम्हाला ही भूमिका इतिहास कशासाठी असतो, इतिहास वाचून त्याच्यावर नियोजन करायचं असतं आणि म्हणून मनोज जरांगे पाटील आम्हाला पाहिजे, गड पण पाहिजे आणि सिंह पण पाहिजे. म्हणून या ठिकाणी कोटकर साहेबाच्या या ठिकाणी ते दूत म्हणून आले, त्यांचा आदेश घेऊन इथपर्यंत आले आणि म्हणून या ठिकाणी मी, माझी पत्नी, आमची मुलं थांबतो. परंतु जो मी तुमच्यावर थोडासा अविश्वास दाखवला तर मला माफी असावी, कारण अनेक समन्वयक झाले आणि त्याच्यामुळे मी तुमच्या भावना मी समजू शकतो. आणि म्हणून या ठिकाणी कोटकर साहेब काय आदेश आला ते बोलतील आणि मी आता उपोषण सोडलेलंच आहे. सर्व समाज बांधवांना जय शिवराय. आपण सगळे जाणताच मराठा आरक्षण संघर्ष योद्धा, मराठ्यांचे सरसेनापती, मराठ्यांचं नेतृत्व आदरणीय मनोज जरांगे पाटील. मराठ्यांसाठी त्यांनी जीवाची बाजी लावली. मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत वैजापूरचे अजय पाटील साळुंखे यांनी वैजापूरचे आमदार यांच्या घरासमोर आमरण उपोषण केलं. जरांगे पाटलांनी मला आदेश दिला, निरोप दिला की तुम्ही तात्काळ वैजापूरला जा आणि त्यांना सांगा तुम्ही थांबा, सराटीला येऊन तुम्ही भेटा 20 तारखेला. यानंतर जी रणनीती आपण पुढे ठरवू. त्यामुळं मी जरांगे पाटलाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आलो आणि त्यांनी मला दिलेले काम, जबाबदारी मी पूर्ण केली आणि मनोज जरांगे पाटलावर अजय पाटलांनी विश्वास दाखवून उपोषण थांबवलं. त्याबद्दल मी अजय पाटील आणि त्यांच्या सौ अर्चना यांचे मी आभार मानतो. आणि मनोज पाटील जरांगे यांनी दिली जबाबदारी आम्ही सर्व, ज्ञानेश्वर मोदी पाटील असतील, पोपट पाटील प्रधान असतील, आमचे केशव तारे पाटील असतील, आम्ही प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडली. याचा आम्हाला गर्व आहे की आम्ही एक प्रामाणिकपणे लढा देणाऱ्या नेतृत्वाच्या शिष्टमंडळात आहोत आणि त्यांचं दूत म्हणून आम्ही झालो आणि ती संधी आम्हाला मिळाली सेवा करण्याची. एवढं बोलतो थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. जमीन में निवेश करो, जमीनदार बनो. सोलापूरकर, आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दीत, तर मग चिंता कशाला. जमजम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना. प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प. आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमजम पार्क सोबत. बुकिंग सुरू. संपर्क 99 60 82 52 92.